राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीत लढवणाऱ्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मध्यंतरी ठाणे जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्ष फोडाफोडीचं राजकारण देखील सुरू होतं. यावरूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र होतं. असं असताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुकांमधील महायुतीबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेतील फुटीरनंतर राज्यात भाजप आणि शिंदे गटासोबत महायुतीचे सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने महायुतीत लढवल्या होत्या. लोकसभेला महायुतीत अपेक्षित यश मिळाले नव्हते, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली. शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती, परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले. असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावरती स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावरती आले होते. विशेषतः शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असा सामना रंगल्याचं चित्र होतं. देवेंद्रजी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या बैठका झालेल्या आहेत. मी दिल्लीत आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की लोकसभा आपली युतीमध्ये लढली, विधानसभा युतीमध्ये लढली, तर ठाणे महानगरपालिका असेल कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिका युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि तशा पद्धतीची युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. हे बघा, नगरपालिका, महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. कदाचित कम्युनिकेशन गॅप त्यावेळी आमच्यामध्ये झाली असेल, परंतु आता आम्ही एकत्र लढणार हा निर्णय घेतलेला आहे.